मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा। चरोली येथील धडाडीचे युवा नेतृत्व तथा भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कोषाध्यक्ष माननीय सचिन भाऊ तापकीर यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरासह भोसरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। विविध मंदिरात दुग्धाभिषेक, शालेय मुलांना खाऊ वाटप, रुग्णांना फळे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम घेत त्यांचा वाढदिवस शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, माजी महापौर नितीनप्पा काळजे, स्वीकृत नगरसेवक अजित बुर्डे, मातोश्री ग्रुपचे संचालक विवेक शेठ तापकीर, उद्योजक राकेश शेठ तापकीर, सोमनाथ घारे, सचिन भुजबळ, गणेश तापकीर, सुनील काटे, संतोष पठारे, माऊली तापकीर यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले। सचिन भाऊ तापकीर म्हणजे चरोली पंचक्रोशीतील एक लोकप्रिय युवा नेतृत्व, आचरणात प्रचंड शिस्त, बोलण्यात आदर आणि मनमिळाऊपणा, त्यामुळे आबाल वृद्धांनाही आपलेसे वाटणारे हे युवकांचे नेतृत्व। गेले काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहणारे नाव म्हणजेच सचिन भाऊ तापकीर। आपला हॉटेल व्यवसाय सांभाळत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची मुहूर्तमेढ कधी रोवली गेली हे जनतेला समजलं सुद्धा नाही। सन 2012च्या नंतर या युवकानं अचानक सामाजिक आणि राजकीय जीवनात जोरदार आघाडी घेत थेट महानगरपालिका निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली। त्यावेळी काही राजकीय समीकरणे जुळून आली नाहीत, परंतु ज्यांच्या जीवावर आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली ते भक्कम नेतृत्व म्हणजेच भोसरीचे दमदार आमदार महेशदादा लांडगे। आमदार महेशदादा लांडगे यांच्यावर प्रचंड विश्वास ठेवून आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी घेतलेली उत्तुंग भरारी ही निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल। हाच विश्वास सार्थ ठरवत सचिन भाऊ तापकीर यांनी चरोली पंचक्रोशीतील भारतीय जनता पार्टी अगदीच मजबूत केली। त्यांच्या अभिनव कार्यशैलीमुळेच आज इतर पक्षाची अतिशय बिकट परिस्थिती असल्याचं दिसून येत आहे। त्यांच्या अटल कर्तव्य आणि प्रामाणिक नेतृत्वावर असंख्य युवकांचा प्रचंड विश्वास आहे। त्यांच्या कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल आमदार महेशदादा लांडगे यांनी घेतल्यामुळेच आज ते दादांच्या गळ्यातील जणू ताईत बनले। अतिशय सामान्य परिस्थितीतून आलेले सचिन भाऊ आज आपल्या कार्यामुळे आणि मनमिळावू स्वभावामुळे सर्वांचेच लाडके झालेत। त्यामुळेच आज त्यांचा अति उत्साहात आणि अति आनंदात साजरा करण्यात आलेला वाढदिवस म्हणजे त्यांच्या युवा नेतृत्वाची उत्तुंग झेप म्हणावी लागेल हे मात्र नक्की। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।